प्रकाश आंबेडकर साहेबांना मी विचारू शकतो की हो. माझ्या बाबासाहेबांचं संविधान एवढं कमजोर आहे का? हा. देणार आहात का? बर. प्रकाश आंबेडकर साहेबांना माझी फाईल दाखवतो, मी हो. केलेलं कार्य दाखवतो. कारण मी आज 1,34,000 म्हणजे 1,34,000 तरुणांसाठी लढत आहे. 10 लाख तरुणांसाठी लढत आहे. 3.5 कोटी तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे त्याच्यासाठी लढत आहे. आणि मला स्वतःला पण स्वार्थ म्हणजे मला पण नोकरी मिळणार आहे. त्याच्यातला दुसरी गोष्ट, मी 1,25,500 पेक्षा जास्त गोरगरिबांना मोफत रक्तदान किंवा ऑपरेशन मोफत केलेले आहेत. आजपर्यंत कोणाचा रुपया घेतलेला नाही. माझं एवढं कार्य असताना शासन माझ्याकडे दुर्लक्ष करतंय. तर तुमचं संविधानावर जर विश्वास आहे तर तुम्ही मला साथ देणार का? आणि माझी फाईल जर स्ट्रॉंग असेल तर आपण कोर्टात जाऊ शकतो का? आणि फाईल जर स्ट्रॉंग असेल, कोर्टात गेल्यानंतर न्याय मिळेल, तर प्रकाश आंबेडकर साहेब स्वतः वकालत करतील का? याचा सुद्धा मला त्यांचा सल्ला घेणं महत्वाचं आहे. आणि त्यानंतर त्यांनी जर मला सांगितलं तर आपल्याला या शासनाला जनतेतच विचारू, जनतेतच त्यांना सांगू. जनता हे मोठं अदालत आहे आपलं. आणि या अदालत मध्ये जर त्यांना प्रश्न विचारला तर तुम्ही प्रशिक्षण दिलं तर तुम्ही रोजगार देऊ शकत का नाही? बघा, माझा स्वतःचा याच्यावर जर विचार केला, मला दाब मारू शकतं प्रशासन, पण प्रकाश आंबेडकर साहेबांना दाब मारू शकत नाही. त्या पक्षाच्या बॅनर खाली जर मी काम केलं, बाबासाहेबांचा वारसा सोबत मी काम केलं, तर कदाचित मला न्याय मिळेल असा मला विश्वास आहे. म्हणून आज मी कुठंतरी तुमच्या विनंती खातर त्यांचा सल्ला घेण्यासाठी उपोषण फक्त थांबू शकतो, सोडू शकत नाही. आणि मला असं वाटतं की बाबासाहेबांचे वारस अगदी 2 मिनिटाच्या अंतरावर माझ्या जवळ आहेत. बर बर बर, येऊ द्या काय अडचण नाही. 2 मिनिटाच्या अंतरावर आहेत. हो. कारण त्यांचा लहान भाऊ हा. इथं मरतोय म्हणून ते तात्काळ निघाले तिथून. बर. बोला कविता. बोला. माझी आई म्हणून राहिली, ते माझी आई तुम्हाला बोलतो म्हणते, पहा बोला. बोला ताई. किती दिवसापासून तुमचं उपोषण आहे? आज 16 दिवस. 16 दिवस झाले. 16 दिवस? हा. आणि मी संपत आला आता 16 दिवस. हा, तर ते काही नवरा बायको संगच बसले विशेष म्हणजे. आणि नवरा बायको असं भांडण बिन करत नाही म्हणते. आता सांगा बरं, खरं सांगा का नाही? आमची लोकांसाठी भांडण आहे साहेब. आम्ही काय कशाला भांडण करू? लोकांसाठी भांडण करतो आणि लोकच आम्हाला साथ देत नाही. ही शोकांती काय मोठी. देतील साथ. देतील, आई म्हणते देतील साथ. केव्हा देतील? जेव्हा जीव निघून जाईल तेव्हा. आपल्या देशामध्ये लोकांची साथ मिळवण्यासाठी मरावं लागतं, हे सुद्धा एक शोकांतिका आहे. काय साहेब, मी मरायला पण तयार आहे बाबा. मी मरायला पण तयार आहे जर साथ देत असतील तर. हो ना, तुम्ही मरसान समाजासाठी, पण हे लेकरायचं काय? माझ्या लेकरांना साथ देतील ना. राजेशला, कविताला, भाग्यश्रीला साथ देतील ना. हो, त्यांना समाजाचं प्रेम मिळेल, पण त्यांना बापाचं प्रेम मिळेल का? माझा साधा सरळ समापक प्रश्न आहे तुम्हाला. हो. आता माझा भाऊ येतोय तर त्यांच्या समोर मी रडणं म्हणजे त्यांचं पण मन खचून जाईल. साहजिकच. कारण त्यांना माहिती हा शहर कोणाकडे झुकत नाही. आणि आज कस काय रडतोय त्यांना सुद्धा एक चिंता लागून जाईल. कसं आहे माहितीये का बिलाल दादा, आपण सातत्यानं ते मुंगी जशी काय करते की हार मानत नाही, थांबत नाही, तशाच पद्धतीने आपण सुद्धा तू न झुकेगा कभी, तू न रुकेगा कभी. 1 मिनिट साहेब, 1 मिनिट. बोला कविता ताई. मी तुम्हाला सांगते की आम्ही नाही हारलो, प्रशिक्षणार्थी हारलो आणि शासन हारलो. आम्ही हारलो नाही. आज पण आपला विजय साहेब.